लाड़की बहन योजना से अंगूर व्यवसाय के किसानों की महिलाओं को भी फायदा हो रहा है। अब लाड़का भाव योजना शुरू करने वाले हैं। उप मुख्यमंत्री अजित पवार ने आज महाराष्ट्र स्टेट वाइन यार्ड ग्रोअर्स एसोसिएशन की वार्षिक समीक्षा बैठक में ऐसा रुख अपनाया। प्रिय बहन की तरह प्रिय भाई योजना भी प्रगति पर है। महाराष्ट्र राज्य अंगूर उत्पादक संघ ने उप मुख्यमंत्री अजित पवार के समक्ष किसानों के लिए पूर्ण ऋण माफी की मांग की है। लाड़की बहन योजना एक बहुत ही अच्छी योजना है और ये बहुत लोकप्रिय हो गई है और हमारे अंगूर किसानों की महिलाएं भी इस योजना से लाभान्वित हैं। ऐसा दावा अंगूर उत्पादकों ने उप मुख्यमंत्री अजित पवार के सामने किया। इसीलिए राज्य में लाड़की बहन योजना की पहल करने वाले अजित पवार अचानक अग्रणी भूमिका में आ गए। लाड़की बहन योजना 2.5 लाख से कम वार्षिक आय वाली महिलाओं के लिए है। साथ ही ये योजना राज्य में बदहाली में जीवन यापन कर रही कामकाजी महिलाओं, विधवाओं और परित्यक्त महिलाओं के लिए है। लेकिन अगर इस योजना से लाखों अंगूर के बागान वाले किसान परिवारों की महिलाओं और 500 से 600 टन गन्ना पैदा करने वाले किसान परिवारों की महिलाओं को फायदा हो रहा है, तो इस योजना के बारे में बात ना करना ही बेहतर है। आम्ही बाकीचा कुठला विचार करत नाही, कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असते। आताच्या काळामध्ये जरूर आम्ही लाडकी बहीण ही योजना आणली आणि त्याच्यामध्ये खरं तर ते आहे 2.5 लाख रुपये उत्पन्न, 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या महिलांच्या करता आणलं। परंतु आता स्वतः कैलासरावांनी सांगितलं आमच्याही द्राक्ष बागायतदार महिलांनी काही घेतलं। आता हे असं जर झालेलं असेल तर मग काय न काही बोललेलं बरं। कारण परवा पण मी एका भागात होतो, मी नाव नाही सांगणार, पण त्या भागामध्ये सगळा असा ऊस हिरवागार कांद्याच्या पातीसारखा दिसत होता, कारण यंदा पाऊस काळ बरा आहे। आणि तिथल्या पण महिला इतक्या मोठ्या प्रमाणावर मला राखी बांधायला 2-2 हात मी द्यायचो आणि राख्या बांधून घ्यायचो। आणि आता ऊसाची शेती म्हणल्यानंतर सहज मी 2-3 महिलांना विचारलं, गाव ताई तुम्हाला मिळाले का आमचे वीज आपल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे? आले ना, मला पण आले। म्हणलं ऊस किती जातो? 500-600 टन। मी ती योजना आणताना मी खरंच सांगतो, मी ते खुरपण करणारी आपली महिला असेल, मोलमजुरी करणारी माझी महिला असेल, झोपडपट्टीमध्ये राहणारी आमची महिला असेल, कचरा गोळा करणारी महिला असेल, शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर धुणभांडी करणारी किंवा झाडू पोतना करणारी महिला, किंवा काही ठिकाणी शहरी भागामध्ये दोघंही नवरा बायको कामाला असल्यानंतर काही महिला एका दिवशी छोट्या छोट्या फॅमिलीच्या 4-5 ठिकाणी जाऊन स्वयंपाक करतात, पोळे आणि 2-3 भाज्या करून पटकन पुढच्या घरी जातात। अशा पद्धतीच्या महिला की ज्यांचं खरोखरीच किंवा काही परित्यक्त्या असतात, त्यांचंही उत्पन्न काही नसतं, किंवा काही विधवा असतात, त्यांची पण अडचण असते। अशा प्रकारचा महिलांचा वर्ग बांधवांनो खूप मोठा आहे आणि म्हणून ह्यांना कुणीच कधी विचारात घेतलं नाही आणि त्याकरता आम्ही ती योजना आणली। आमचं टार्गेट आहे साधारण 2,50,00,000 आम्ही पोहोचू। आत्तापर्यंत आम्ही 1.5 कोटीपर्यंत पोहोचलेलो आहे। थोडंसं कधी ऑनलाईन घेत असताना अडचणी येत आहेत आणि त्याच्यातून आम्ही मार्ग त्या ठिकाणी काढतोय। कधी कुणी चुकीच्या बातम्या पसरवतं की औटघटकेची योजना आहे, हे तुम्हाला पैसे बँकेत आले लवकर काढून घ्या नाहीतर परत पैसे घेतील। वास्तविक हे लवकर म्हणजे पैसे दिलेले घडीभर रक्षाबंधनची ओवाळणी समजा, किंवा तो ती सबल करण्याच्या करता तिला झालेला एक तिचा अधिकार दिलाय म्हणा, सक्षम तिला करायचा आमचा प्रयत्न आहे, ह्या गोष्टी आहेत। पण एक जसं कैलासराव म्हणाले की दादा ही खूप लोकप्रिय झाली, ही वस्तुस्थिती आहे, महिलांच्या मध्ये खूप लोकप्रिय झाली। इतक्या मोठ्या संख्येने महिला मी कधीही ग्रामीण भागामध्ये बघितलेल्या नव्हत्या। काल पण मी जळगावला ज्यावेळेस कार्यक्रमाला होते लखपती दिदी त्या योजनेला, तर त्याच्यामध्ये देखील 1 लाखापेक्षा जास्त महिला संपूर्ण तुमच्या जळगाव जिल्ह्यातनं तिथं गोळा झालेल्या होत्या।